एका विद्यार्थ्याला UPSC परीक्षेत एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 6 वेळा अपयश आलं. 6 वेळा. कल्पना करा, 6 वेळा पराभव, 6 वेळा लोकांचे टोमणे, 6 वेळा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होणं. पण त्याने हार मानली नाही आणि 7व्या प्रयत्नात तो IAS अधिकारी बनला. दुसरीकडे अनेक लोक पहिल्याच अपयशानंतर तयारी सोडून देतात. मग प्रश्न असा पडतो, दोघांमध्ये फरक काय होता? बुद्धी, नशीब, पैसा? नाही, फरक होता मानसिकतेचा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC आणि UPSC क्रॅक करणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी मानसिकता जाणून घेणार आहोत जी त्यांना लाखो विद्यार्थ्यापेक्षा वेगळं बनवते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमच्या यशाचा दरवाजा उघडणारी किल्ली याच व्हिडिओमध्ये लपलेली आहे. प्रक्रियेवर प्रेम करा. मित्रांनो, बहुतेक विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करताना एकच विचार करतात, मला अधिकारी व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, मला PSI व्हायचं आहे, मला तहसीलदार व्हायचं आहे. पण यशस्वी विद्यार्थी वेगळा विचार करतो. तो म्हणतो, मला रोज प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे, मला आजचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे, मला रोज स्वतःला सुधारायचं आहे. त्यांचा फोकस निकालावर नसतो तर प्रक्रियेवर असतो. कारण त्यांना माहीत असतं, निकाल आपल्या हातात नसतो, पण प्रयत्न 100% आपल्या हातात असतात. एका शेतकऱ्याचा विचार करा. तो बी पेरतो, माती तयार करतो, पाणी देतो, कष्ट करतो. पण पाऊस पडेल की नाही हे त्याच्या हातात नसतं. तरीसुद्धा तो मेहनत करणं थांबवत नाही, कारण त्याचा विश्वास प्रक्रियेवर असतो. अगदी तसंच टॉपर विद्यार्थ्याचं असतं. ते रोज अभ्यास करतात, रोज सुधारतात आणि एक दिवस यश त्यांच्या पायाशी येतं. लक्षात ठेवा, परिणामावर नियंत्रण नसतं, पण प्रयत्नावर नक्की असतं. अपयश त्यांना थांबवत नाही. मित्रांनो, अपयशाची भीती ही सर्वात मोठी अडचण असते. अनेक विद्यार्थी एकदा नापास झाले की स्वतःलाच अयोग्य समजू लागतात. पण टॉपर लोक असं करत नाहीत. ते अपयशाकडे शिक्षक म्हणून पाहतात. त्यांना माहिती असतं, अपयश म्हणजे येण नाही तर फीडबॅक आहे. तुम्ही चालायला शिकत होता तेव्हा किती वेळा पडलात? 10 वेळा, 20 वेळा, 100 वेळा. मग चालायला शिकताना हार का मानली नाही? कारण तुम्हाला माहीत होतं, पडणं ही शिकण्याचा भाग आहे. यशस्वी विद्यार्थी देखील हाच दृष्टिकोन ठेवतात. म्हणूनच ते पडतात, पुन्हा उठतात आणि पुन्हा लढतात. कारण त्यांना माहिती असतं, हार म्हणजे शेवट नाही, हार मानणं म्हणजे शेवट. तुलना करणं बंद करा. आज सोशल मीडिया उघडला की सगळे यशस्वी दिसतात. कोणीतरी रँक काढतो, कोणीतरी सिलेक्शन झाल्याचं पोस्ट करतो, कोणीतरी अचिव्हमेंट दाखवतो आणि आपण स्वतःची तुलना सुरू करतो. मित्रांनो, तुलना आत्मविश्वासाचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुम्ही कोणापेक्षा मागे नाही आणि कोणापेक्षा पुढेही नाही. तुम्ही फक्त तुमच्या प्रवासात आहात. लक्षात ठेवा, तुमची स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, मी तयार आहे. कारण ही मानसिकता स्वीकारण्यासाठी तयार असणं खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन हीच खरी सुपर पॉवर आहे. मोटिवेशन खूप चांगली गोष्ट आहे, पण मोटिवेशन कायम राहत नाही. काही दिवस मोटिवेशन असतं, काही दिवस नसतं. पण डिसिप्लिन तुम्हाला रोज पुढे घेऊन जातं. UPSC टॉपर रोज प्रेरित नसतो, तो रोज शिस्तबद्ध असतो. त्याचा अभ्यासाचा वेळ ठरलेला असतो, त्याचं रुटीन ठरलेलं असतं, त्याचं लक्ष ठरलेलं असतं आणि म्हणूनच तो पुढे जातो. लक्षात ठेवा, ज्या दिवशी मोटिवेशन नसतं त्या दिवशी डिसिप्लिन जिंकतं. एकटेपणा स्वीकारा. अधिकारी बनण्याचं स्वप्न मोठं असतं आणि मोठ्या स्वप्नांसाठी मोठे त्याग करावे लागतात. तुमचे मित्र फिरायला जातील, मूव्ही बघतील, पार्ट्या करतील, पण तुम्ही लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असाल. आणि कधीकधी तुम्हाला एकटं वाटेल, पण लक्षात ठेवा, हा एकटेपणा तात्पुरता आहे, यश कायमचं आहे. आजचा त्याग उद्याचं यश बनतो. मानसिक ताकद वाढवा. MPSC आणि UPSC या फक्त अभ्यासाच्या परीक्षा नाहीत, त्या मानसिक ताकदीच्या परीक्षा आहेत. कारण इथे अनिश्चितता आहे, स्पर्धा आहे, दबाव आहे, अपयश आहे. म्हणून मन मजबूत असणं आवश्यक आहे. रोज थोडं ध्यान करा, रोज सकारात्मक विचार करा, रोज स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही सक्षम आहात. कारण मजबूत मन
कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवू शकतं. स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही माहिती नाही. नातेवाईक साथ देतील की नाही माहिती नाही. मित्र समजून घेतील की नाही माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, स्वतःवरचा विश्वास हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. चला, आज आपण काय शिकलो ते पुन्हा एकदा पाहूया. प्रक्रियेवर प्रेम करा, अपयशातून शिका, तुलना टाळा, डिसिप्लिन जोपासा, एकटेपणा स्वीकारा, मानसिक ताकद वाढवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, अधिकारी होण्याआधी अधिकाऱ्यासारखा विचार करायला शिका. कारण यश आधी मनात जिंकावं लागतं, मगच ते वास्तवात मिळतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंटमध्ये सांगा या 7 गोष्टींपैकी तुम्ही कोणत्या गोष्टीवर आजपासून काम करणार आहात. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण पुढचा व्हिडिओ आहे टॉपर लोक दिवसाचे 24 तास कसे वापरतात, तो चुकवू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मोठी स्वप्न बघा, मोठी कृती करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.